नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. तर मित्रांनो, आपण शेती करून गावरान कुक्कुटपालन करीत आहोत. आणि ते कसं आहे, गावरान पक्षाला काय काय अडचणी, काय लक्ष द्यावं लागते, काळजीपूर्वक हे तुम्हाला मी आज थोडा मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण अंड्यावरती काही पक्षी बसवलेले आहेत मध्ये, तुम्हाला दाखवतो यामध्ये. तर मित्रांनो, हे असे आपण त्याच्या खाली पक्षी बसवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, गावरान पक्ष्याची खासियत. 10-15 अंड्यावरती बसलेले आहेत मित्रांनो. बघू शकता गावरान पक्षी. याला झाकायची काही गरज नाही, पण थंडीमुळं आपलं सेफ्टी म्हणून आपलं वरून पाटे आपले असं झाकून टाकत असतो. बघा, हे गावरान पक्षीची खासियत. मारती मारा ये बघू शकता मी चालू होती. बघा, अंडे पहिले का अंडे, त्याच्या खाली अंडे त्याचे झाकून घेते. बघा, गावरान पक्षीची ही खासियत राहते मित्रांनो. तर मित्रांनो, आपण अशा कमी जास्त तुम्ही बघू शकता इकडे त्याच्या खाली पक्षी बसवलेले आहेत. प्रत्येक आपले झाकून ठेवलेलं आहे सेफ्टी म्हणून. असे पक्षी बसवलेले आहेत मित्रांनो. बघू शकता, हे आपले टुवर गावठी पक्षी आहेत. आता आपण बसलेले आहेत हे असे कडेनं चौकून. इकडे पण हे डब्यात पण पक्षी आहेत मित्रांनो, तुम्हाला दाखवू शकतो. या हे बघा पक्षी मित्रांनो डब्यात. बघू शकता, डब्यात पक्षी आहेत आपले. अंड्यावरती पिल्ले काढण्यासाठी बसवलेले आहेत मित्रांनो हा पक्षी. तर हे पण आपण हे असे प्रत्येक ज्या आपल्याला वस्तू मिळेल आपण त्याच्यामध्ये सध्या सुरुवात आहे ना, तर आपण हे बघू शकता तुम्ही. डब्यामध्ये आपलं सुरुवात केलेले पक्षी बसलेले आहेत. तर मित्रांनो, असं जुगाड पद्धतीनं आता करायला गेलं तर काही खर्च वाढते. आणि आपण हे पिल्ले निघाले तर ब्रूडिंग पण करणार आहोत मित्रांनो. हे जे केलं आहे का हे टेक्चर, त्याच्यामध्ये आपण असे ताडपत्राच्या सहाय्याने पॅक करणार आहोत हे रूम. आणि इथं ब्रूडिंग पण करणार आहोत. कारण की आता हे कोंबडी आहेत का, हे पक्षी आहेत का, ह्या पक्षीचे दिवस पाठीमागे आणत आहेत आपल्याला. ह्या पक्षाखाली प्रयत्न करायचा, डबल अंडे टाकणार आहेत आपण. हे जेवढे 23 कोंबडे पक्षी बसलेले आहेत मित्रांनो आपले आज रोजी. 10-15 अंडे टाकलेले आहेत आपण एका पक्षाखाली. तर आपण आता काय करणार, ब्रूडिंग करणार आहे. तिथे काय आहे, जितके प्रयत्न करतो तितके कमीच पडतात. कारण की कसं आहे, प्रयत्नाशिवाय फळच नाही. आणि सांगायचा एक मुद्दा म्हणजे हे प्युअर गावठी कुक्कुटपालन हे माझा मुलगा करतोय आणि मी शेती बघतोय. कारण की कसं आहे, एक वडिलाचा मुलांना हातभार असावा म्हणून मी आपलं पाठीमागे त्याच्या पेरणीच्या पाठीमागे जशा रासण्या करतात तसे माझं कर्तव्य बजावित आहे मी. माझा मुलगा तर करतोय ते, पण थोडंफार लक्ष माझं बी असतं किंवा पुढं काय कमी पुढं जास्त थोडाफार अनुभव आपला मांडत असतो. म्हणजे कसं आहे, त्याला बी थोडी चालायला मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण आज 23 कोंबड्या बसवलेल्या आहेत. 15 अंड्यावरती आपण 23 पक्षी बसवलेले आहेत. आता आपले पुढच्या आठवड्यामध्ये काही पिल्ले निघणार आहेत. 100 ते 200 पिल्ले आपले निघणार आहेत. तर आपण त्याच्यासाठी ही सुविधा करून ठेवलेली आहे. आपण इथे ब्रोडिंग रूम करणार आहोत. ब्रोडिंग रूम केलं काय होणार आहे, हे जे पक्षी आहे ह्या पक्षाचे दिवस, गावरान पक्षाचे दिवस, पक्षीने पिल्ले काढायचे नंतर 1 महिना 1.5 महिना पक्षी भूत होते. त्याच्यामुळं आम्ही ब्रोडिंग रूम करणार आहोत. आणि थोडं वेगळ्या पद्धतीनं थोडं वेगळं करत चालणार आहेत. तर बघू शकता आपलं नियोजन कसं वाटलंय. 24 तासातून एक वेळेस यांना 1 तास अर्धा तास आम्ही खाद्य आणि पाणी सेवन करणं म्हणजे त्यांना खाण्यासाठी सोडतो. दिवसातून एक वेळेस सकाळी, रोज सकाळी. आज सकाळी सोडल्या होत्या, एक अर्धा पाऊण तास सोडत असतो. त्यांचं खाऊन ते आपल्या जागेवर गेल्या की नाही, तर मग परत नंतर आपण यांच्या याच्या पद्धतीने हे प्लॅस्टिकच्या डाली झाकून टाकतो. कारण सेफ्टी म्हणून झाकवतो, बाकी काय नाही. थंडीचे दिवस आहेत,
आहे आपल्याकडे हे, त्यामुळे आपण हे झाकून टाकलेले आहेत. नाही तर झाकायची पण काही गरज नाही. तर मित्रांनो बघू शकता कसं वाटतं आपलं नियोजन. बघा आपले पक्षी कसे बसतात निवांत, तुम्हाला मी दाखवू शकतो. बघू शकता मित्रांनो, गावरान प्युअर पक्षी आहे. आणि अशा पद्धतीने आपण पिल्ले काढीत आहोत मित्रांनो. आपण 50 पासून आज 500 वरच, आज 500 पासून आज किती करणार आहे हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपले प्रयत्न चालू आहेत. आणि कसं हे बसवल्याच्या नंतर याच्यावर लक्ष द्यावं लागतं मित्रांनो. ह्या पक्ष्यांना खोपा भरपूर होतात, त्याच्यामुळे आपल्याला लई फार काळजी घ्यावी लागते. खोपा अंड्यावरती बसल्यावर जास्त होण्याचं प्रमाण असते, कारण की एका ठिकाणी आपला पक्षी बसलेला असतो. त्याच्यामुळे काय करावं लागतं, आपल्या पक्ष्यांना सोडल्या का दिवसाला चेक करायचं रोज. खोपा असले की असे त्यांच्या अंगावरती येतात वरी वरी, असे बसलेले असले ना पक्षी, खोपा जर असले ना तसे वरी येतात अंगावर. तर त्याच्यामुळं आपण लक्ष द्यायचं आपल्या पक्षावर खोपा आहेत का नाही, ते म्हणजे असे खाजवतात स्वतःला. त्याच्यामुळे आपलं बारकाईने लक्ष द्यायचं. हे माझ्या मुलाला एक मदत म्हणून मी आपलं थोडं लक्ष देत असतोय. तुम्ही बी नुसते पैसे खर्च करून काय उपयोग नाही, कारण की हाताला एज बी आलं पाहिजे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण गावरान पक्षाचं नियोजन करतो. तर आपला बाहेरचा फॉर्म तुम्हाला दाखवतो. आता हे बस पिल्ले काढण्यासाठी हे आपलं जुनं शेड आहे. तर आपण याला पिल्ले काढण्यासाठी यूज केलेले. आता या बाहेर आपले पक्षी आहेत तिकडे. पिल्ले निघले रे आपले 1 महिनाभर आपण त्यामध्ये ब्रूडिंग करणार आहोत. आणि ज्यावेळेस 1 महिन्याचे झाले का त्यावेळेस आपण ह्या हे ताडपत्रे हे टाकलेले आहेत. आपण इथे जाळी लावून आपण काय करणार आहोत, 1 महिन्याचे नंतर ब्रूडिंग झाल्याच्या नंतर आपण तेच पिल्ले 1 महिनाभर नंतर परत इथे ठेवणार आहे. कारण की ह्या जाळीच्या आतमध्ये आपण 2 महिने पिल्ल्याचं संगोपन करणार आहोत मित्रांनो. कारण की मोठ्याल्या पक्षीमध्ये जर पिल्ले गेले ना तर मोठ्याल्या पक्षीला आणला पिल्लांना म्हणजे जगाला फार अडचण करतात. त्याच्यामुळे काय करणार आपण ह्या 2 महिने इकडे ठेवणार आहेत. त्यांचं स्वतःचं संगोपन त्यांना स्वतः करता आलं पाहिजे, त्यावेळेस आपण यांना मोठ्याल्या पक्षी सोडणार आहोत. तर चला आपले मोठ्याले पक्षी दाखवतो तुम्हाला. प्युअर गावरान पक्षी मित्रांनो आपले. तर मित्रांनो हे आहेत आपले गावरान पक्षी. हे असे दिवस फ्री रेंजमध्ये फिरतात. याला पाणी सुविधा असते. हे असं आता इथून पुढे ऊन वाढणार आहे मित्रांनो. तर आपल्या पक्ष्यांना सावली हवी, त्यामुळे काय केलं आम्ही आपल्या बाळामध्ये काय आपली छोटी केलेली. आता त्याच्यावर आम्ही ऊसाचं पात्रट काहीतरी नेट म्हणा पात्रट म्हणा काहीतरी आम्ही सावलीचं नियोजन करणार आहोत. त्यामध्ये आपले पक्षी त्याच्यामध्ये बसले पाहिजेत, उन्हाचे अडचण नाही आली पाहिजे. तर चला आपल्या मध्ये दाखवतो तुम्हाला पेड आपलं. तर मित्रांनो हे आहे आपलं गावरान पक्षाला रात्रीचा मुक्काम करण्यासाठी हे शेड. भुसा टाकलेला सोयाबीन हे बघा तुम्ही. असं खत कसं झालं हे 50% आपल्याला वाटलं ना, 50% खत आणि 50% भुसा आहे. आपण काढून घ्यायचं आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकायचं आणि हे झाडून झुडून आपलं परत चुनागिना मारून आपलं नवीन भुस टाकायचं. म्हणजे कारण काय आहे, गॅस तयार होतो हे आपल्या पक्षांना रात्री गॅस तयार हिशोबाने त्याची पण काळजी घ्यावं लागते ना. त्याच्यामध्ये खोपा होऊ शकतात, खोपा झाल्या का नाही काय नाही हे बघू शकता तुम्ही. कसं खत एक कोड एकदम वल्ल नाही काय नाही. आणि इकडे अशा आपल्या अंडे द्यायला केलेली अशा आपले पक्षी अंडे द्यायला त्याच्यामध्ये बघू शकता. सध्या आपले पक्षी अंडे द्यायला बसलेले आहेत. तर मित्रांनो हे बघा आपले प्युअर गावरान पक्ष्याचे अंडे समोरासमोर तुम्ही हे बघू शकता. 3 अंडे एकदम ओरिजिनल नॅचरल पक्षी बी डब्यातच आहेत. आणि बघा प्रत्येक डब्यामध्ये पक्षी आहेत. बघू शकता प्युअर गावरान पक्ष्यांचा अंडा मित्रांनो.
आणि हे आपण इथं जागेवर 15 रुपयाला देतो मित्रांनो. आज मुद्दाम म्हणून तुम्हाला किंमत सांगायला लागलो, कारण की कशामुळं की गिरायकाला बी किंमत माहिती पाहिजे. कारण की आज तसं जर पाहायला गेलं तर बॉयलर अंड दुकानावरती 10 रुपयाला मिळायला लागलं. त्याच्यामुळं आता हे प्युअर गावरान कोंबड्याचं अंड हे मित्रांनो याला खर्च बी भरपूर आहे. त्याच्यामुळं आपण हे 15 रुपयाला विक्री करत आहोत जागेवर. ज्यांना लागतील ते आपल्या संग कॉन्टॅक्ट करावं. बघू शकता एकदम नॅचरल अंडे, ताजे अंडे हे आत्ता दिलेले आहेत मित्रांनो. मित्रांनो कसं वाटलं आपलं नियोजन? आवडल्यास नक्की आपल्या चॅनलवर नवीन असताना मित्रांनो फॉलो करा. तर मित्रांनो काय आहे, प्रयत्न जर केले तर काही बी होऊ शकते. आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे व्हाईन का नाही म्हणून भागणार नाही. आता माझा मुलगा करतोय 12वीला येतो, सध्या शिकतोय. पण आता काय आहे, सध्या माझ्याकडे आधार आहे म्हणून मी करत असतो. तर मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा. तर थांबतो. धन्यवाद. नंतर ना